स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमिही. हे पातंजल योगसूत्र खूपच कमी जण अथकपणे अनुसरू शकतात. त्यातीलच एक आहेत कुशल डेंटिस्ट डॉक्टर सुनंदा कुलकर्णी. त्या योग विद्या गुरुकुल नाशिक आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्याही योग साधक आहेत. डॉक्टर जयंत बरिदे सरांच्या निरामय संस्थेतर्फे 2006 सालापासून त्या अत्यंत नियमितपणे योग वर्ग घेत आहेत. त्यांच्या वर्गावर ओंकार विषयक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्याचीच ही एक झलक. व्याख्याते होते चिन्मय मिशन योगविद्या गुरुकुल नाशिक, योग मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विजय देशपांडे सर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडले. त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि दीप प्रज्वलित करायची त्यांना विनंती करते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपल्या वर्गातर्फे मी त्यांचं स्वागत करते. अंतर्बाह्य परिवर्तनाची अनुभूती घेऊन इतरांना सतत प्रेरित करणारे तडफदार कार्यकर्ते 80 वर्षाचे तरुण योग पंडित श्री विजय विठ्ठल देशपांडे यांचं मार्गदर्शन आज आपणाला लाभणार आहे. बिहार योग विश्वविद्यालय येथे त्यांनी स्वामी निरंजनानंदांकडून मंत्रदीक्षा घेतली. मेरठमध्ये डॉक्टर गोपाळ शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपवास शिबिर पूर्ण केलं. अशा प्रकारे सातत्याने योग निसर्ग उपचाराचा अभ्यास केल्यामुळे चारधाम यात्रेत त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा सहभाग घेतला. 40-50 वर्षाच्या तरुणांना श्वास कमी पडत होता, लवकर थकत होते आणि हे मात्र 78व्या वर्षी देखील सहज चारधाम यात्रा पूर्ण करू शकले. 5-1 वर्षापूर्वी डॉक्टरांनी गुडघेदुखीसाठी ऑपरेशन सांगितले होते, परंतु योग निसर्ग उपचाराने त्यांचे ऑपरेशन टळले. केवळ तिखट मीठ कमी झालं म्हणून ताटावरून उठून जाणारे आज कच्चे कारले देखील आनंदाने खातात. आज 80व्या वर्षी देखील सर्व गोडधोड खाऊनही त्यांची 100% शुगर एक्सलंट कंट्रोलमध्ये दाखवते. एकेकाळी हिटलर प्रमाणे मी म्हणेल तीच पूर्व दिशा, ते संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाप्रमाणे जो जे वांछील ते लाहो हा त्यांचा प्रवास योग अभ्यासाने शक्य झाला. योग कर्मसु कौशलम ही उक्ती त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी आहे. कोणतेही काम करायचं तर उत्तमच पद्धतीने करायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. सर एक उत्तम व्याख्याते, हडाचे शिक्षक, व्यासंगी योग पंडित आणि नाविन्याध्यास असणारे चिरतरुण व्यक्तिमत्व आहे. मी सरांना विनंती करते की आता त्यांनी आपलं मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांचं, आपल्या स्वागत. खरोखर इतक्या सकाळी उठून आपण नियमितपणानं जे काही आमच्या डॉक्टर शिकवतात ते लक्षपूर्वक शिकता आहेत, त्याच्याबद्दल खरोखर सगळ्या तुमच्यांचं अभिनंदन. परिचय लिहिलाय तो पुष्कळ फुलं वाहिल्यासारखाच परिचय येतो. त्यातले खरे अनुभव स्वतःला लक्षात येतात तेव्हा एवढ्या योग्यतेचे आपण आहोत का हे अंतर्मन स्वतःला विचारतं. थोडाफार त्यातला अनुभव आलेला आहे. मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे आणि हे करीत असताना जो काही थोडाफार आनंद मिळतो त्यातनं ते घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न मी करतो.
आपण आज ओंकाराबद्दल विचार करणार आहोत. ओंकार हे आद्य बीज म्हटलं जातं. पहिल्यांदा जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हा जो काही स्फोट झाला आणि त्यातून जो आवाज आला तर तो आवाज ओंकारासारखा होता असं म्हटलं जातं. आता हे उच्चारण होत असताना, ध्यान करीत असताना हे कसं असायचं तर ते नियमित त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो अथ योगानुशासनम, म्हणजे स्वतःला काहीतरी एक प्रकारची शिस्त असली पाहिजे आणि ते नियमितता त्याच्यामध्ये असली पाहिजे तर त्याचा अनुभव आपल्याला येतो. हे करीत असताना जेव्हा जेव्हा आपण तो ओंकार म्हणतो तर तो तैलधारेसारखा असला पाहिजे असं म्हटलं जातं. तैलधारा जसं तेल आपण एखाद्या बाटलीतून किंवा गडव्यातून खाली सोडतो त्यावेळेला एक बरोबर तेवढीच धार सातत्यानं त्याच्यातून पडत असते, त्याच्यामध्ये कुठं खंड होत नसतो. तर हा खंड न होता ते तेल पडत असतं. तर ओंकार म्हणताना सुद्धा असं तुटक तुटक न म्हणता तो संपूर्णपणानं म्हटला गेला पाहिजे. आता ओंकाराकरता काही प्रक्रिया आपल्याला श्वसनाच्या, आपल्या बैठकीच्या, मनाच्या याचाही अभ्यास व्हायला पाहिजे. ज्यांचा दीर्घ श्वास आहे किंवा दीर्घ श्वास घेऊ शकतो आणि दीर्घ सोडू शकतो त्यांना ओंकार बऱ्यापैकी आपण हे करतो. परंतु ज्यांना दमा आहे किंवा इतर गोष्टी आहेत, श्वास नेहमीच आपण श्वासाचा जर अभ्यास नाही केला तर ओंकार तितकासा बरोबर येत नाही किंवा एक 5-7 ओंकार जरी म्हणले तरी दम लागायला लागतो. म्हणून आपण ओंकारापूर्वी प्राणायामाचा अभ्यास आपल्याला व्हायला पाहिजे. यावेळेला हे म्हणत असताना जे मनाची स्थिती आहे ही एकाग्रता पाहिजे. मनामध्ये इतर विचार कोणतेही नकोत. शरीराची शिथिलता पाहिजे. आपल्याला सहज बसता आलं पाहिजे. ह्या सगळ्या अटी खऱ्या अर्थानं म्हणून योगाच्या माध्यमातून आपण ओंकाराकडे जातो. म्हणजे पूर्ण लक्ष त्या ओंकारामध्ये असणं किंवा त्याचा अनुभव घेणं हेच पर्यायानं सांगितलेलं आहे. जसं आपल्याला 2 डोळे आहेत, त्या 2 डोळ्यांना आपण सगळं बाहेरचं पाहतो. परंतु एक आपल्या याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की शंकराला 3रा डोळा होता, तो ज्ञानाचा डोळा, तो सगळं जाणून घेण्याचा डोळा आणि जाणण्यासाठी शरीराच्या आतमध्ये मनामध्ये आपल्याला मी कोण आहे इकडे जावं लागतं. म्हणून हा 3रा डोळा जो काही नेत्र आपल्याला ज्ञान देतो त्या पद्धतीनं आपण हे बाहेरचे विषय सोडून ज्या वेळेला अंतर्मुख होतो त्यावेळेला आपल्याला त्याचा आनंद मिळायला लागतो. ही अंतर्मुखता हे याच्यामध्ये यायला आपल्याला हवी. आपण त्याचा थोडासा सराव करू. मी एक ओंकार म्हणून दाखवतो आणि तो ओंकार म्हणताना काय काय आपल्याला करावं लागणार आहे ते बघा. आपण पद्मासन, स्वस्तिकासन किंवा साधं आसन घालून बसायचे. बसल्यानंतर ह्या आसनाची एकदा पद्धत घेतली की पाठीचा कणा ताठ, शिथिल सोडायचं, हाताची ज्ञान मुद्रा, याचे नाडीचे ठोके आपल्याला जाणवतात. पहा, एरवी आपण नेहमीच्या अवस्थेमध्ये ते जाणू शकत नाहीत, परंतु जसं जसं आपलं लक्ष शरीराकडे जाईल आणि याच्याकडे जाईल तसं तसं आपल्याला हे 2 ठोके जाणवतात.
हे ठोके जाणवत असताना नंतर मग आपण काय करतो की आधी आपण ओंकार समोर ठेवलेला आहे, या ओंकारावर त्राटक होतं. हे ओंकाराकडे बघत बघत आपण ओम म्हणायचा. आता हे म्हणत असताना पूर्ण लक्ष ओंकाराकडे आहे. ओंकाराचं जसं चित्र आहे त्याच्यावर आहे, त्याचा रंग आहे, त्याची बाजूची फ्रेम आहे. हे असं हळूहळू हळूहळू करतात नुसतं ओंकारावर आपण कॉन्सन्ट्रेशनला येतो. पूर्ण श्वास घ्यायचा आहे आधी आपल्याला दोन्ही नाकपुडीनं, आणि मग आपल्याला ओंकार म्हणायला पाहिजे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. हे ओंकार म्हणत असताना जेवढं लक्ष आपण त्याच्यावर एकाग्रतेने ठेवलं तेवढा आपल्याला तो ओंकार मनामध्ये आपल्या साठवला जातो. आणि हा ओंकार मनामध्ये साठवल्या गेल्यानंतर आपल्याला सावकाश डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि मग हा ओंकार आठवत आठवत आपण परत ओंकाराची साधना करायची. ही साधना जशी जशी मनामध्ये निर्माण होते तसं ओंकार चित्राभोवती आपल्याला प्रकाशमानता जाणवायला लागते. म्हणत असताना आपल्याला नाभीपासून त्याचा व्हायब्रेशनला सुरुवात होते. ओ म्हणत असताना घशातून जरी तो उच्चार होत असला तरी हृदयापासून त्याचे व्हायब्रेशन सुरू होतात. आणि म्हणताना मग नाक आणि मेंदू, तर मेंदूला तो जागृत करतो. आपण शरीरात हात हलवू शकतो, पाय हलवू शकतो, मान हलवू शकतो, परंतु आता त्या मेंदूला हलवायचं म्हणजे काय करायचं नेमकं, तर ह्या व्हायब्रेशन्समुळं त्याच्यापर्यंत संवेदना पोहोचतात. जसा ओंकार म्हणण्याचा फायदा आहे तसा ओंकार ऐकण्याचा सुद्धा फायदा आहे. तर मनाचं सामर्थ्य असं नावाचंही एक छान पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी मनाच्या सामर्थ्याशी निगडीत कशा आहेत आणि ओंकार म्हणताना त्याचा कसा आपल्याला उपयोग होतो अशा पद्धतीचे वर्णन केलेत पुष्कळशी पुस्तकं ओंकारावर आहे. तर खास ओंकाराचंच उपनिषद आहे. त्यात सगळं जे काही वर्णन केलेलं आहे मांडुक्य उपनिषदात हे ओंकारावरच ते आहे. ते आहेत आपला स्वतःचा अनुभव आहे. हे पुस्तक आपल्याला विचार सामर्थ्य स्वामी शिवानंद सरस्वती यांचं हे पुस्तक आहे. हे आहे महाराष्ट्र ग्रंथ भांडार कोल्हापूर. 60 रुपये किंमत आहे फक्त, परंतु अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे. आता हे करीत असताना मात्र अनेक अडथळे आपल्यामध्ये येतात. सातत्यानं होतच असं नाही. कधी कंटाळा येतो, कधी नाही केलं तर काय हरकत आहे बा, करून मी बघितलं काही नाही हो, का त्यातून मला काही मिळालं नाही. ह्या अशा अनेक गोष्टी मनाला निवृत्त करीत असतात की नाही नाही हे करून काही फायदा नाही. हे म्हणाले परंतु मी करून पाहिला, परंतु जोपर्यंत आपण स्वतःपर्यंत पोहोचत नाहीत, जोपर्यंत मनातून होत नाही तोपर्यंत त्याचा आनंद. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की स तू दीर्घकाल. आता स तू दीर्घकाल म्हणजे किती काळ, तर आपण एकदा नियम जर ठरवला की मला ओंकार रोज म्हणायचा आहे, एक 5 मिनिट का होईल, परंतु त्या 5 मिनिटाच्या अनुभवानं सुद्धा आपल्याला पुष्कळशा गोष्टी अनुभवायला मिळतात. असं होतं कधी कधी, म्हणजे आपलं लक्ष आधी काय त्याच्यावर परिणाम मिळाले याच्याकडेच जास्ती जातं. आपण करण्यापेक्षा त्याच्या परिणामावर जास्त केंद्रित होतो. त्यामुळं काय होतं की अजून हा फायदा मिळाला नाही, अजून हा फायदा मिळाला नाही असं जेव्हा विचार करायला लागतो तो तितका फायदा थोडासा दूरच जातो. परंतु निरपेक्ष बुद्धीने जर आपण ओंकाराचा अभ्यास केला, ओंकारामुळे पचनशक्ती चांगली होती, विविध आजार बरे होतात, मनोकायिक जास्तीत जास्त आजार
माणसाला त्रास देतात. आणि इव्हन बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी वेदना होऊ लागलेला आहे, आपण ओंकार म्हणताना जर पूर्ण लक्ष त्या वेदनेच्या तिथं टाकलं तर त्या वेदना सुद्धा कमी होतात. कारण व्हायब्रेशन्स तिथं मिळतात आणि व्हायब्रेशन्स होऊन ते रिलॅक्स व्हायला लागतो तो भाग, अशी सुद्धा आहे. परंतु खरा उद्देश त्याचा स्वला शोधणे, स्वतःमध्ये आनंद निर्माण करणे हा आहे. हे जाताना साईड इफेक्ट म्हणा, त्याचे बाजूचे फायदे मिळत राहतात आपल्याला. आता हे ओंकार म्हणताना सुद्धा आपण जर एक ओंकार म्हणालो आणि ओंकार म्हणणं झाल्यानंतर काही वेळ तो ओंकार फक्त जसा म्हणला तसा आपल्याला ऐकू येतोय अशी जर भावना ठेवली आणि मध्ये थांबलो की नाही आता म्हटलेलाच ओंकार मला ऐकू येतोय, ही जर भावना ठेवली आणि त्यानंतर परत ओंकार जर म्हणलो तर त्याचा जास्त परिणाम आपल्याला जाणवतो. आपण प्रयोग करून पाहू. एक भाग असा घ्या की ओंकार म्हणून मध्ये त्याच्यामध्ये जो काही गॅप आहे, हा गॅप शांततेचा गॅप आहे, हा आनंदाचा गॅप आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग नंतर पुन्हा ओंकार म्हणायचा. या पद्धतीनं जर ओंकार केला तर मध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला की विचार यायला लागतात, काहीतरी दुसरेच विचार मध्येच शिरतात, तर त्या विचाराकडे दुर्लक्ष करावं लागतं. विचार येतील जातील, परंतु आपण गॅलरीत बसून जसं रस्त्यावरचा ट्रॅफिक पाहतो तसा जर विचाराकडे आपण त्रयस्थ दृष्टीनं विचार करायला लागलो तर विचार हळूहळू विचाराची गती कमी होते. म्हणून प्रेझेंट टेन्स मध्ये हजर राहणं, भूत आणि भविष्य या दोन्हीकडे न राहता आत्ता ज्या क्षणामध्ये आम्ही आहोत त्या क्षणामध्ये उपस्थित असणं मनाचं आपल्याला फार आवश्यक असतं. आणि हे ओंकाराच्या माध्यमातून साध्य होतं. आता हे करीत असताना जेव्हा जेव्हा जसा जसा आपण त्याचा दीर्घ अनुभव घेऊ तसा तो अनुभव आपल्याला येत राहील. तर प्रॅक्टिकल आपण करून पाहू. तुम्ही माईक ऑन करायचे, हा तुमचे माईक ऑन करा. मी आधी ओंकार म्हणतो, माझा ओंकार जिथं मचा संपत जाईल तिथं तुम्ही आधी म म्हणताना तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करायची, पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि मग तुमचा ओंकार सुरू करायचा. श्वास घेणं झालं की ओंकार सुरू करा, माझा थांबला नाही तरी सुरू करा. आपण ओंकार संपत आला की तुम्ही श्वास घेऊन ओंकार म्हणायला सुरुवात करायची. मग परत तुमचा संपत आला की मी ओंकार म्हणेल आणि परत तशीच आवृत्ती आपण करू.
शंका असेल किंवा श्वास कमी येतो मग ओंकार म्हटला जात नाही असं काही असेल तर बोलायला हरकत नाही. त्याच्यावर काय आपल्याला हे करता येईल ते पाहू. कोणाचा काही प्रश्न या बाबतीत? श्वास पूर्ण न पूर्ण काही शंका असेल तर विचारा, किंवा उ म नीट समजलाय का नाही आपल्याला म्हणायला काही असेल तर समज, काय हरकत नाही. आता ओंकार जो आपण शिकू लागलेलो आहोत किंवा तुम्हाला माहित आहे यापेक्षाही तुम्हाला अधिकची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. फक्त सराव जो काही भाग आहे हा मात्र दैनंदिन जर ठेवला तर मला तर असा अनुभव आहे की कोणाला जर आपल्याला भेटायचं असेल आणि माझा ओंकाराचा अभ्यास चालू राहिलेला असेल तर ती व्यक्ती इथलं मनात विचार येतात की आज या माणसाला भेटू, तर तो माणूस आपल्याला अक्षरशः घरी येऊन भेटून जातो. मग लक्षात यायला लागतं की अरे आपण ही इच्छा व्यक्त केली आणि ती झाली. तर म्हणून जसं कामदम आहे तसाच तो विचार पूर्णपणानं आपल्याला मोक्षप्राप्तीकडे सुद्धा नेतो, हे आपणही पाहिलंय. आता योगाकडे कशा पद्धतीनं मी गेलो किंवा गरज पडली त्याची पहा, तसंच बऱ्याच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं की आपण काही सहज असं उठतो आणि चला बा योगा आपण करू असं काही मनात येत नाही. काहीतरी घडतं आणि मग योगाला आपण जातो. मी एक पुस्तक विक्रेता आहे, त्यामुळं एका ठिकाणी बसून येणाऱ्या शिक्षकांशी गप्पा मारणं किंवा त्यांना पुस्तकामधलं अधिक माहिती देणं या सगळ्या गोष्टी व्हायच्या. हालचाल कमी झाली, खाणं तेवढंच राहिलं, चटक मटक जास्ती आवडायचं, मित्रमंडळी यायची, सारखा चहा होत राहायचा कारण आलेल्याचं स्वागत चहा व्हायचं, ते जास्तीत जास्त घेतलं जायचं. आणि याचा परिणाम काही वर्षानंतर असा झाला की स्थूलत्व खूप आलं, पोट मोठ्या प्रमाणात वाढलं, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, थोडं जरी अंतर चाललं तरी दम लागू लागला. आणि मग मी विचार केला की डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, दम लागतो का ही गोळी घ्या, पाय सुचतात का ही गोळी घ्या, जास्ती श्रम करू नका. परंतु तरी स्वस्थ वाटच न गेलं. मग एक मित्र माझा फॉरेस्ट ऑफिसर मित्र होता, मग तो म्हणला की आपण रोज फिरायला जात जाऊ, म्हणून थोडंफार त्याच्याबरोबर फिरायला लागलो. तर दम लागायचा, मध्येच बसून जायचो रस्त्यालाच. खाली बसलं तर उठता यायचं नाही, गुडघे दुखायचे. मग काहीतरी कशाचा तरी याचा आधार घेऊन कुठेतरी आपलं ओट्यावर बसायचो आणि परत चालायला लागायचो. हे पाहता पाहता एका ठिकाणी मला पाटी दिसली की योगासनाचा वर्ग चालू आहे. म्हणून त्या ठिकाणी गेलो, त्यांची चौकशी केली तर ते म्हणले आता 8 दिवस झाले योगासनाच्या वर्गाला, आता काही तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही, पुढच्या महिन्यात आहे पुन्हा, तेव्हा तुम्ही या. म्हणून मग पुढच्या महिन्यात पुन्हा सातत्यानं मी तिकडं जात राहिलो आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की असा असा त्रास होतो. एक समजदार शिक्षक होते तिथं, ते म्हणाले तुम्ही काय करा की फक्त येत जा, इथं जे काही गोष्टी घडतात त्या बघा, तुम्हाला करता आल्या तर त्या करा, नाही तर नुसतं शवासनामध्ये झोपून जा. काही दिवस तो चालत गेल्यामुळं दम लागलेला होता, मग तिथं ती शवासनामध्ये झोप घेतली. त्यांच्या सूचना ऐकता ऐकता चांगली झोप ढाराढूर लागून जायची ती. मग त्यांनी मधूनच जागं करायचं, आता उठून तुम्हाला काही करता येतं का पहा. मग ते थोडेफार हालचाली करायच्या, परत थकल्यासारखं व्हायचं, परत शवासन करायचं. असं करता 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 एक 15 दिवस गेले. पण 15 दिवसानंतर ह्या चालण्यामुळं आणि तिथल्या योगासनाच्या थोड्याफार हालचालीमुळं मला उत्साह वाटायला लागला की अरे म्हणलं बऱ्यापैकी आपण आता म्हणजे स्टॅमिना आपला वाढला. पण हा स्टॅमिना वाढल्यामुळं
मला एक त्रैराशिक मांडावं वाटलं की गोळी न घेता जर आपल्याला 8-15 दिवसामध्ये हा फरक पडला, तर हा जर आपण कायम ठेवला तर काय होईल. म्हणून असं त्रैराशिक मांडीत असताना असं लक्षात आलं की मी सगळे वर्ग त्यांचे एक सातत्यानं करीत राहिलो. मला संधी मिळाली ती. माझा व्यवसाय जरी होता तरी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि आधी शरीराकडे लक्ष दिलं, मनाकडे लक्ष दिलं. त्यातून मग होता होता त्यांचे जे काही योग होते हे पूर्णपणाने केले. आणि हे करीत असताना आपोआपच माझ्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ती आली, नियमितता आली. आणि परंतु आपण जेव्हा स्वतः आपलं लक्ष त्याच्याकडे देऊ पूर्णपणानं, तेव्हाच तो भाग आपल्याला अनुभवायला मिळतो. तसं सातत्य हे फार महत्वाचं आहे. मला जेवढं काही सांगता आलं तेवढं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही विचारायचं असेल, काही विचारायचे असले तर विचारा. अंतर किती पाहिजे आणि कशा पद्धतीने श्वास घेतल्यानंतर आपण म्हणायला पाहिजे, त्याच्यासाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण जे 4 आणि 8 या प्रमाणात आपण जो रोज अभ्यास करतो तोही वाढवायला पाहिजे. तो वाढला की आपला ओंकार पण चांगला आपल्याला म्हणता येणार. आणि ओंकार म्हणताना पहिला प्रतिमेकडे लक्ष देऊन आपण ओंकार डोळे उघडे ठेवून म्हणायचा, हे आज आपल्याला कळलेलं आहे. आणि नंतर हळूहळू मग तो ओंकार डोळे बंद करून म्हणायचा. आणि डोळे बंद करून म्हटल्यानंतर मग पुन्हा ओंकार थांबून आपण स्वतः मनामध्ये ऐकायचा. अशा पद्धतीने आपण ओंकाराचा रोज अभ्यासाचा सराव ठेवूया. म्हणजे रोज आपण एक 4-5-3च ओंकार घेतो, पण आपले निदान 11 ओंकार तरी रोज घरी आपण म्हणत जाऊया सकाळ संध्याकाळ. त्याच्याने आपल्याला काय फायदे होतात ते आपण अनुभवूयात. असं मला वाटतं की एवढं आपल्याला आज कळलेलं असावं. म्हणजे कसा अभ्यास करायचा आहे. आणि कमीत कमी 11 ओंकाराचा तरी आपण एम ठेवूयात. सुरुवातीला आपण थोडासाच नियम करूयात की रोज 11 ओंकार आपण म्हणायचे. आपल्या क्लासमध्ये होईल का नाही माहित नाही, आपण बघूयात आपण कसं करायचं ते. जमलं तर क्लासमध्ये करत जाऊ 11, नाहीतर आपण घरी आपला आपला सराव करत जाऊ सकाळी आणि रात्री झोपताना, असं मला वाटतं. की अजून तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा समजला नसेल ओंकार म्हणायचा तर तुम्ही समजून घ्या, म्हणजे करा, म्हणजे विचारा. सरांना विचारायचं. कारपांडे सर विचारा. सर ओळख आहे? मी सुरेश कारपांडे. जी आपल्या योग साधना केलेली आहे त्याच्या 24 वर्ष सातत्याने रोज सकाळचं एक सत्र आहे त्यांनी त्याला हजेरी लावतो आहे. आणि त्यामुळे योगासनं आणि त्याच्याबरोबरच प्राणायाम आणि ओंकार याची सुद्धा साधना सुरू आहे. पण आज आपण ज्या सोप्या भाषेमध्ये ओंकाराची उत्पत्ती, ओंकार म्हणजे काय आणि या 3 गोष्टींचं त्यातील जे आहे हे कसं म्हणायचं आणि त्याची जी पद्धत जी अगदी सोप्या पाहिजे जी आपण सांगितली त्याच्यामध्ये, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, बऱ्याचशा गोष्टी समजल्या, नव्याने समजल्या. आणि आपण जे पुस्तकाचा जो उल्लेख केलेला आहे त्या पुस्तकासंदर्भात मॅडमशी आम्ही त्याच्याबद्दल एक संपर्क साधूच आणि त्या पुस्तकातूनही जे काही लिहिलेलं आहे त्याचाही अभ्यास करू. पण आपण आज सकाळी एवढं वेळ करतो आणि या आमच्या पूर्ण वर्गाला संबोधित केलं याबद्दल आपले माझ्या सर्व साधकांतर्फे मी आपले आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. सर, आपण एवढे शांतपणाने ऐकून घेतलं, जे सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे आपण सगळीच मंडळी त्यातल्या याच्याशी आहात निगडीत, परंतु मला म्हणजे व्याख्यानाचा तसा भाग मी फक्त माहिती देण्यापुरती याचा उपयोग केलेला आहे. म्हणून शब्दाची काही थोडेफार हे झाले असतील तर क्षमस्व, बाकी काय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.